नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे मिलिंद अष्टपुत्रे लिखित कथा शिक्षा. एका मोठ्या सभागृहात सर्वजण जमले होते. उत्सुकतेने तो आजूबाजूच्या सहकार्यांचे निरीक्षण करत होता. त्याचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी खूप खुश दिसत होते. वर्षातून एकदाच येणाऱ्या ह्या 15 दिवसांबद्दल त्याने त्याच्या सहकाऱ्यांकडून बरेच काही ऐकले होते. सभागृहात पृथ्वीवरील दिवाळी सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. अनाउन्समेंट सुरू झाली आणि सगळे स्तब्ध झाले. सभागृहातील एका कोपऱ्यात विविध खाद्यपदार्थांनी भरलेली लहान मोठी ताटे ओळीत लावलेली दिसत होती. यादी वाचण्यास सुरुवात झाली. नावे पुकारली जात होती आणि आपले नाव ऐकल्यावर आनंदित होऊन त्याचे सहकारी पुढे जाऊन आपापली ताटे ताब्यात घेत होते. शेजारील दुसऱ्या सभागृहात अन्न ग्रहणासाठी आसन व्यवस्था केली होती. भरलेली ताटे घेऊन मंडळी एका पाठोपाठ एक तिकडे जात होती. जसजशी भरलेल्या ताटांची संख्या कमी होऊ लागली तसा तो अस्वस्थ होऊ लागला. आपले नाव असेल ना? त्याच्या मनात प्रश्न उमटला. नक्कीच असलं पाहिजे. त्याची पृथ्वीवरील 2 मुले, सुना आणि नातवंडे त्याच्या डोळ्यासमोर तरळली. मेलेल्या बापाचे श्राद्ध ते नक्कीच घालतील याची त्याला पूर्ण खात्री होती. खरंच आहे खात्री तुला? त्याच्या मनाने विचारलेल्या प्रश्नाने तो कावराबावरा झाला. त्याने त्याची सर्व संपत्ती अनाथ लोकांच्या कल्याणासाठी एका सेवाभावी संस्थेला दान केली होती. त्याच्या मृत्यूनंतर वकिलाने केलेल्या मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी खरं तर तो तिथेच आजूबाजूला आत्मा रूपात घुटमळत होता. दोन्ही मुले आणि सुना मृत्यूपत्र वाचना दरम्यान स्थगित झाल्याचे त्याने पाहिले होते. मृत्यूपत्र वाचन संपताच सर्वांचा झालेला जळफळाट आणि मनोमन त्यांनी त्याला हसडलेल्या शिव्या त्याला आठवल्या. खरं तर दोन्ही मुलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यांना चांगल्या नोकरीतून भरपूर उत्पन्न मिळत होते. पण बापाने त्याची संपत्ती आश्रमासाठी दिलेली त्यांच्या पचनी पडले नव्हते. सुस्कारा सोडून त्याने जोरजोरात डोके हलवत आपल्या मनातील विचार झटकून टाकण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. काहीही असले तरी आपली मुले आपले श्राद्ध नक्की करतील अशी जणू त्याला खात्रीच होती. ताटांची संख्या आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राहिली होती. निराश मनाने त्याने आजूबाजूला पाहिले. त्याच्यासारखे बरेच जण आशाळभूतपणे आपले नाव पुकारले जाण्याची वाट पाहत होते. शेवटी फक्त एकच छोटे ताट शिल्लक उरलेले त्याने पाहिले आणि त्याच्या सर्व आशा आकांक्षा मावळून गेल्या. आता उपाशीच दिवस कंठावे लागणार हे त्याला उमगले. निराशेने पाठ फिरवून तो संतपणे दरवाजाकडे निघाला असतानाच अचानकपणे त्याला त्याचे नाव पुकारले गेल्याचे लक्षात आले.
काळ्या ढगांमध्ये वीज चमकावी तशी आनंदाची लकेर त्याच्या मनात उमटली. झटकन वळून तो हसतच त्याचे ताट घेण्यासाठी पुढे झाला. ताट ताब्यात घेतल्यावर त्याने उत्सुकतेने पाहिले. पृथ्वीवरील त्याच्या आवडत्या सर्व पदार्थांनी ते ताट गच्च भरलेले होते. ताटाच्या कोपऱ्यात एक चिठ्ठी त्याला दिसली. उत्सुकतेने तो चिठ्ठी वाचू लागला. तुम्हाला काय आवडते हे मी कधीच विसरू शकणार नाही बाबा. असाल तेथे सुखी राहा. तुमचीच कामिनी. तो स्तब्धपणे तसाच उभा राहिला. कामिनी, त्याची मुलगी, त्याचे पहिले अपत्य. तीच कामिनी जिला त्याने त्याच्या सगळ्या संपत्तीतून कायमचे बेदखल केले होते. काय होता तिचा अपराध? तिने प्रेमविवाह केला होता एका गरीब कुटुंबातील मुलाशी. तो मुलगा जो त्याच्या कारखान्यात एक साधा कारकून होता. त्याला लख्ख आठवले. तो रागाने थरथर कापत होता. त्यांच्या विवाहाला परवानगी देण्यासाठी गयावया करणाऱ्या त्याच्या मुलीला त्याने कटू शब्दात निंदा करून घरातून नेसत्या कपड्यानिशी हाकलून दिले होते. पुन्हा आयुष्यात तिचे तोंडही न दाखवण्याची तंबी देऊन आणि खरोखरच त्याप्रमाणे तो वागला होता. तिला त्याच्या आयुष्यातून त्याने खड्यासारखे दूर केले होते. दारिद्र्य तिच्या पाचवीला पुजले आहे हे माहीत असूनही निष्ठुरपणे त्याने एकदाही तिला मदत केली नव्हती. तिच्या मुलांना म्हणजेच त्याच्या नातवंडांना त्याने कायमचे आजोबाच्या प्रेमाला पारखे केले होते. अश्रूंनी डोळ्यात केलेल्या दाटीमुळे आता त्याला ताटातील पदार्थ धूसर दिसू लागले होते. खरंच एवढा मोठा अपराध होता तिचा? त्याने स्वतःला प्रश्न विचारला. तिचा नवरा गरीब घराण्यातील असला तरी होतकरू आणि प्रामाणिक होता. आपण त्याला नोकरीतून तर काढून टाकलेच, पण दुसरी नोकरी सुद्धा मिळू दिली नाही. शेवटी निराश होऊन त्याने आपल्या कुटुंबासह दुसऱ्या शहरात स्थलांतर केले. एवढा अन्याय सोसूनही त्याने कधीच त्याच्या पत्नीला म्हणजे आपल्या मुलीला अंतर दिले नव्हते. त्याला हुंदका फुटला. बाबा, खरंच मी एवढा मोठा गुन्हा केला आहे का हो? की तुमचे प्रेम तर सोडाच, पण तुमच्याशी साध्या संवादालाही मी पारखी झाली आहे. तिने त्याला पाठवलेल्या पत्रातील टाहो त्याला आठवला. किती निष्ठुरपणे त्याने ते पत्र फाडून टाकले होते. का वागलो मी असा पोटच्या गोळ्याशी? तो ओक्साबोक्सी रडू लागला. आयुष्यभर जिचा दुस्वास केला तिनेच त्याचे श्राद्ध घातले होते. त्याला अन्नाचा घास भरवला होता. पश्चाताप दग्ध झालेल्या त्याला नियतीने दिलेली ही सगळ्यात मोठी शिक्षा होती.